विधानसभेत आदित्य ठाकरे आणि निलेश राणे यांच्यात चांगलीच खडाजंगी बघायला मिळाली। यावेळी आदित्य ठाकरे विरुद्ध निलेश राणे असं बघायला मिळालं। चड्डी बनियान गँग कुठेही बुक्का मारतात असं आदित्य ठाकरे म्हणाले आणि यावर कोणती गँग हे स्पष्ट करावं असं निलेश राणेंनी मागणी केली आहे। तुम्ही हा फ्री होल्ड करण्याचं जे कन्व्हर्जनचा जो काही चार्ज आहे तो रद्द करा। अध्यक्ष महोदय, जे मी सांगितलं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मांडत आलेलो आहे, पण आज हे सगळं होत असताना कायदे सुव्यवस्थेवर मी जास्ती वेळ घेणार नाही। एक दोनच थोडक्यात विषय मला घ्यायचे आहेत, 2 मिनिटात मी घेईन। परत एकदा मला, कारण मी माझी सहानुभूती मुख्यमंत्री महोदयांबरोबर आहे, त्यांचं युती धर्म त्यांना पाळणं गरजेचं आहे। त्यांचं मी पहिलंच सांगितलं होतं की अभिनंदन करायचं ते ह्या गोष्टीसाठी करायचं की ज्या लोकांसोबत ते बसलेत, जे बाकीच्या गटांमध्ये आहेत, चड्डी बनियन गँग, ते काय करतात त्याच्यात एक गोष्टी आहे, ते एक गोष्ट आहे त्याच्यात काही केलं त्या चड्डी बनियन गँगने, कुठे जाऊन बुक्का मारतात, कुठे जाऊन काही करतात, तर काय करतात ते मग येऊन, कारण त्यांच्यावर कारवाई तर होत नाही, ते काय बोलतात, मुख्यमंत्री महोदयांना येऊन सांगतात की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं। काय बोलतात ते की पहली गल है कि सारी गलती मेरी नहीं, चल जी है भी तो क्या मैं तेरी नहीं। हे जे काही शब्द वापरलेत, नेमकं कोणावर कारवाई व्हावी, नेमकं त्यांची चड्डी कोण, त्यांची बनियान कोण, हे एकदा त्यांनी सांगावं ना। जर एवढी भीती वाटत असेल बोलायला तर सभागृहामध्ये असे शब्द वापरू नका, वापरायचे ना असे शब्द। कोणासाठी वापरताय हे शब्द? कोणासाठी शब्द होते हे? कोणासाठी शब्द होते? हिम्मत असेल तर त्यांनी बोलून दाखवावं हे शब्द कोणासाठी होते। उगाच काही चाललंय, उगाच टीका करायची म्हणून काही का? आम्ही साहेब अरे 1 तासापासून ऐकतोय, काय बोललो नाही। मला नाही साहेब, मी बोलायला देणार नाही। मी एक शब्द मध्ये आमचा कोणी बोललेला नाही, पण हे शब्द कुठले? रुलिंग मधून शब्द या तर काढून टाकावं, या तर त्यांनी स्पष्ट करावं हिम्मत असेल तर। नेमकं ते कोणाबद्दल बोलत होते एकदा स्पष्ट करावं सभागृहामध्ये, बघूया हिम्मत। संजय केळकर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।